नमस्कार मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वीच्या पूर्वपरीक्षा विषय गणित भाग 2ची सराव प्रश्नपत्रिका बघत आहोत. कारण की मित्रांनो की तुमची पूर्वपरीक्षा खूप जवळ आलेली आहेत. खूप कमी दिवस राहिलेले आहेत. तर म्हणून मी सराव प्रश्नपत्रिका तुमच्यासाठी अपलोड करत आहोत. तर प्लीज मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. गुण आहे 40, वेळ आहे 2 तास. त्या अगोदर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो. आणि पहिला प्रश्न काय आहे की खालील प्रश्नांसाठी उत्तराचा अचूक पर्याय निवडा. पहिला काय आहे की एका चौरसाच्या कर्ण 10 वर्गमूळ 2 सेमी असल्यास त्याची परिमिती डॅश असेल. 10 सेमी असेल, 40 वर्गमूळ 2 सेमी असेल की 20 सेमी असेल की 40 सेमी असेल. ह्या चारपैकी किती सेमी असेल ते तुम्हाला लिहायचे आहे तिथे. आणि दुसरा काय आहे की एकमेकांना बाहेरून स्पर्श करणाऱ्या वर्तुळांना जास्तीत जास्त किती सामायिक स्पर्शिका काढता येतात. किती 1, 2, 3, 4 किती काढता येतात ते तुम्हाला लिहायचे आहेत. आणि तिसरं आहे -3, 4 या बिंदूचे आरंभ बिंदूपासून अंतर डॅश आहे. 7 आहे की 1 आहे की 5 आहे की 4 आहे. हे चारपैकी कोणता आहे ते तुम्हाला लिहायचे आहे. आणि चौथा आहे जेव्हा आपण क्षितिज समांतर रेषेच्या वरच्या दिशेने पाहतो तेव्हा डॅश कोण होतो. उन्नत कोण होतो, अवनत कोण होतो, शून्य कोण होतो की रेषीय कोण होतो. हे चारपैकी कोणता कोण होतो ते तुम्हाला लिहायचे आहे. आणि बी आहे खालील प्रश्न सोडवा. पहिला आहे की 15 सेमी त्रिज्या असलेल्या एका वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ 30 चौसेमी असेल तर संबंधित वर्तुळ कंसाची लांबी काढायची तुम्हाला. आणि दुसरा आहे दोन आंतरस्पर्शी वर्तुळांचे त्रिज्या अनुक्रमे 3.5 सेमी व 4.8 सेमी आहेत तर त्यांच्या केंद्रातील अंतर किती आहे. आणि तिसरा आहे जर 3, 5, 4 या नैसर्गिक संख्या असतील तर ते पायथागोरसचे त्रिकूट आहे का. आणि चौथा आहे हा जे आकृती तुम्हाला दिसत आहे हे तुम्हाला आकृतीमध्ये BC लंब AB, AD लंब AB, BC बराबर 4, AD बराबर 8 तर A त्रिकोण ABC आणि A त्रिकोण ADB काढायचे आहे तुम्हाला. दुसरा आहे आकृतीमध्ये M कंस NS बराबर 125 आणि M कंस EF बराबर 37 अंश तर कोण NMS ची माप काढा. उकल M कोण NMS बराबर 102 M कंस NS आहेत तर हा तुम्हाला रिक्त जागा भरायची, जे खाली जागा आहे ते तुम्हाला भरायची आहे. आणि तिसरा आहे की त्रिकोण ABC समृद्ध त्रिकोण PQR आणि ABSP बराबर 3/5 आहे तर खालील चौकटी पूर्ण करा. उकल आहे A त्रिकोण ABC, A त्रिकोण PQR बराबर AB स्क्वेअर बराबर आहेत. आणि बी आहे खालील प्रश्न सोडवा कोणते 4 आहे. त्रिकोण MNPच्या कोण Nच्या NQ हा दुभाजक आहे. जर MN बराबर 5, PN बराबर 7, MQ बराबर 2.5 आहे तर QP तुम्हाला काढायचे आहे. हा आकृती तुम्हाला समोर दिलेला आहे ते तुम्हाला त्या आधारे तुम्हाला सोडवायचे आहेत तो गणित. आकृतीमध्ये आहे दुसरा आहे की आकृतीमध्ये कोण MNP बराबर 90 अंश, रेख NQ लंब रेख MQ बराबर 9, QP बराबर 4 तर NQ तुम्हाला काढायचे आहे. आणि तिसरा आहे केंद्र O असलेले 3.5 सेमी त्रिज्येचे वर्तुळ काढा. वर्तुळ केंद्रापासून 5.7 सेमी अंतरावर बिंदू P घ्या. P बिंदूमध्ये वर्तुळाची स्पर्शिका काढा. हे तुम्हाला गणित सोडवायचे आहेत. आणि चौथा आहे की R1-1 आणि S-2 के असून RS या रेषेचे छेद -2 असेल तर Kची किंमत काढा. जर tan थीटा बराबर 3/4 तर sec थीटा व cos थीटाच्या किंमती तुम्हाला काढायच्या आहे. प्रश्न तिसरा आहे खालील कृती पूर्ण करा. कोणते एक गुण आहे 3. आकृतीमध्ये रेख XY बाजू AC जर 2AX बराबर 3BX आणि XY बराबर 9 तर AC ची किंमत काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा.
हा तुम्हाला आकृती दिलेला आहेत आणि 2ax बराबर 3bx हे तुम्हाला योगक्रिया करून तुम्हाला हा गणित पूर्ण करायचे आहेत. इथे जे खाली जागा दिलेल्या आहेत ते तुम्हाला पूर्ण करायचे आहेत. जर काही शंका असेल तर तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि जास्तीत जास्त चॅनल सबस्क्राईब करा, बघून घ्या. आणि दुसरा आहे की सिद्ध करा वर्तुळाच्या बाह्य भागातील बिंदूपासून त्या वर्तुळाला काढलेले स्पर्शिका खंड एकरूप असतात. हा स्पर्शिका जो दिसत आहे तुम्हाला तो तुम्हाला पूर्ण भरायचे आहेत. सिद्ध इथे पक्ष दिलेला काय पक्ष ते तुम्हाला याचे सिद्ध साध्य तुम्हाला लिहायचे आणि सिद्धता त्रिकोण PAD आणि त्रिकोण QAD मध्ये बाजू PA समरूप एकाच वर्तुळाचा त्रिज्या बाजू AD बराबर समरूप AD बराबर असे तुम्हाला हा सगळे भरायचे तुम्हाला. आणि प्रश्न B आहे खालील प्रश्न सोडवा कोणते दोन गुण आहे 6. रेख PM ही त्रिकोण PQR ची मध्यगा आहे. जर PQ बराबर 40 तर 40 PR बराबर 42 आणि PM बराबर 29 तर QR तुम्हाला काढायचे आहे. आणि दुसरा आहे की आकृतीमध्ये केंद्र C असलेल्या वर्तुळाकार GDE आणि F हे बिंदू आहेत. तर ECF चे माप 70 अंश आणि कंस DGF चे माप 200 असेल तर कंस DE आणि कंस DEF तुम्हाला काढायचे आहे. आणि तिसरा आहे एक्स अक्षावरील असा बिंदू शोधा की जो बिंदू A-3, 4 आणि 1-4 यांच्यापासून समदूर आहे. चौथा आहे वादळामुळे एक झाड मोडले आणि झाडाचा शेंडा जमिनीवर टेकला. मोडलेला भाग जमिनीशी 60 अंशचा कोन करतो. झाडाचा शेंडा आणि बुंधा यामधील अंतर 20 मी असल्यास झाडाची उंची तुम्हाला काढायची आहे. आणि प्रश्न चौथा आहे की खालील प्रश्न सोडवा कोणते दोन गुण आहे 8 आहे. तर पहिला आहे एक रोलरच्या व्यास 120 सेमी आणि लांबी 84 सेमी आहे. तर एक मैदान एकदा सपाट करण्यासाठी रोलरचे 200 फेरे पूर्ण होतात. तर 10 रुपये प्रति चौरस मीटर या दराने ते मैदान सपाट करण्याच्या एकूण खर्च तुम्हाला काढायचे आहेत. आणि दुसरा आहे त्रिकोण PYQ असा काढा की PY बराबर 6.3 सेमी आणि YQ बराबर 7.2 सेमी, PQ बराबर 5.8 सेमी आणि त्रिकोण XYZ हा त्रिकोण PYQ समरूप त्रिकोण असा काढा की YZ/YQ बराबर 6.5 आहे असे तुम्हाला काढायचे आहेत. आणि तिसरा आकृतीमध्ये त्रिकोण ABCच्या कोण B व कोण C चे दुभाजक एकमेकांना X मध्ये छेदतात. तर रेषा AX ही बाजू BC ला Y मध्ये छेदते. जर AB बराबर 5, AC बराबर 4, BC बराबर 6 तर AX/AY ची तुम्हाला किंमती काढायची आहेत. हा तिसरा आकृती तुम्हाला इथे 2 विचारलेला होता. तर इथे तुम्हाला 3 दिलेला ते तुम्हाला 2 विचारले. जे तुम्हाला 2 येत आहे सोडवायला ते तुम्ही सोडवून घ्यायचे. एक प्रश्नाला तुम्हाला 4 मार्क्स दिलेले आहेत. अशा प्रकारे जर तुम्हाला अजून विषयाची सराव प्रश्नपत्रिका पाहिजे असेल तर तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि जास्तीत जास्त हा चॅनल सबस्क्राईब करा आणि आपापल्या मित्रमैत्रिणींना पण सांगा सबस्क्राईब करायला. आणि प्रश्न 5वा आहे की खालील प्रश्न सोडवा कोणते एक गुण आहेत 3. पहिला आहे हा तुम्हाला आकृती दिलेला आहे ते आकृती बघून घ्यायचे आणि आकृती प्रकारे कसा प्रकारे हा गणित सोडवायचे ते तुम्हाला काळजीपूर्वक बघायचे आहेत. आकृतीमध्ये रेख EF हा व्यास आणि रेख DF हा स्पर्शिका खंड आहे. वर्तुळाची त्रिज्या R आहे. तर सिद्ध करा DE गुणिले GE बराबर 4R². आणि 2 आहे A-1 वजा 1 आणि B 5-3 आणि C 3.5 हे शिरोबिंदू असलेल्या त्रिकोणाच्या मध्यगांच्या लांबी काढा. अशा प्रकारे इयत्ता 10वी पूर्व परीक्षेची सराव प्रश्नपत्रिका संपलेली आहेत. अशा प्रकारे जर तुम्हाला अजून विषयाची सराव प्रश्नपत्रिका पाहिजे असेल तर तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि जास्तीत जास्त हा चॅनल सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. काही शंका असेल तर तुम्ही बिंदास खाली कमेंट बॉक्समध्ये सांगू शकतात.
दहावी पूर्व परीक्षेची हा सराव प्रश्नपत्रिका होता, मराठी माध्यम. असा प्रकारे जर तुम्हाला अजून बेसाची सराव प्रश्नपत्रिका पाहिजे असेल तर तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. काही समजत नसेल मित्रांनो तरी पण सांगा, कारण की परीक्षा खूप जवळ आलेली आहे पूर्व परीक्षेची. तर म्हणून मी हा व्हिडिओ लवकर अपलोड केला आहे की तुमचे सराव होतील. तर